गुड इव्हनिंग स्टुडंट्स. मायसेल्फ मिसेस सुषमा सांगले. आज ध्येय अकॅडमी आय एम विनर या स्पर्धा परीक्षेला बसलेला आहात तुम्ही. तर आपली ही परीक्षा 1ली ते 8वीच्या मुलांच्यासाठी आहे. त्याच्यामध्ये आपलं माध्यम आहे मराठीमध्ये, माध्यममध्ये सुद्धा आपली परीक्षा होते. तसेच इंग्रजी माध्यमामध्ये आणि सेमी मध्ये सुद्धा आपल्या काय होतात, ही परीक्षा होते. म्हणजे आपल्याला अतिशय उत्कृष्ट दर्जाची तसेच अगदी सोप्या पद्धतीने आपण काय करतो, ही आपली परीक्षा काय असते. तसेच मुलांच्या मध्ये सेमी असू दे किंवा इंग्लिश मिडियम मध्ये सुद्धा आपल्या प्रश्नपत्रिका असतात. तसेच आपल्याला ऑनलाईन क्लास फ्री असतात, तसेच ऑनलाईन टेस्ट सुद्धा फ्री असतात. मार्गदर्शन, परत आपल्याला उद्बोधन मार्गदर्शन सुद्धा आमच्या अकॅडमी तर्फे दिलं जातं, ध्येय अकॅडमी तर्फे. त्यामुळे तुम्ही काय करायचंय, आता जे आपले ऑनलाईन क्लास होतात त्याच्यामधला एक सुद्धा क्लास मिस करायचा नाहीये. बऱ्याच मुलांना काय होतं, हा क्लास दिसायला थोडाफार प्रॉब्लेम होतो, पण तुम्ही अकॅडमीशी संपर्क साधून हे क्लास व्यवस्थित अटेंड करू शकता. एक सुद्धा क्लास आपला असा झालेला नाही की सुट्टी आपल्याला नसते. त्यामुळे क्लास हे सगळे व्यवस्थितच होतात. फक्त तुम्हाला प्रॉब्लेम येतो तो जॉईन करण्यामध्ये. तो सुद्धा व्यवस्थित आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करून तुम्हाला सांगितलेलं आहे की क्लास कसे जॉईन करायचे. विनर ऍप मध्ये तुम्ही क्लास कसे जॉईन करायचे, त्याच्यामध्ये सेमीचे होतात, मराठी माध्यमाचे होतात, प्लस इंग्लिश मिडियमचे सुद्धा आपले 1ली ते 8वीचे सगळे ऑनलाईन क्लास होतात. आलं लक्षात? त्यामुळे तुम्ही काय करायचे आहे, व्यवस्थित ऑनलाईन क्लास हे अटेंड करायचे आहेत. आणि दिलेला अभ्यास जो असतो, वेळोवेळी दिलेलं मार्गदर्शन किंवा वेळोवेळी दिलेला होमवर्क जो असतो, तो व्यवस्थित घरी कंप्लीट करायचा आहे. पहिल्या लेक्चर पासून मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आपल्या या आय एम विनरच्या स्पर्धा परीक्षेसाठी तुम्ही आता प्रत्येकाने वेगवेगळी वही घाला म्हणून सांगितलेलं होतं. कारण की आपला काय होतो, स्पर्धा परीक्षेचा हा डाटा असतो तो एका वहीमध्ये व्यवस्थित झाला. प्लस सांगितलेलं की वेगवेगळ्या विषयांच्या वेगवेगळ्या वह्या करा आणि त्याच्यामध्ये जे इम्पॉर्टंट नोट्स असतात शिकवताना त्या तुम्ही काढा असं सांगितलेलं होतं. प्लस त्याच्यामध्ये रोज मी तुम्हाला जो होमवर्क देतो तो रोज होमवर्क सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये काय करायचं आहे, कंप्लीट करायचं आहे रोजच्या रोज. आणि राहिली गोष्ट पाठांतराची, तर मराठीमध्ये किंवा इंग्रजीमध्ये किंवा गणितामध्ये जो पाठांतराचा भाग असतो तो स्वतः तुम्ही घरी करायचा आहे. म्हणजे त्याच्यामध्ये विरुद्धार्थी शब्द असतील, मराठीमध्ये वाक्यप्रचार असतील, म्हणी असतील किंवा समानार्थी विरुद्धार्थी, घरदर्शक शब्द, पिलू दर्शक शब्द, हे सगळे तुम्ही घरी काय करायचे आहेत, पाठ करायचे आहेत. आणि ह्याच्या गणिताचं म्हणलं तर वर्गसंख्या, त्याच्यानंतर तुम्ही वर्गसंख्या करू शकता. पाढे सुद्धा घरी पाठ करायचे आहेत. इंग्रजीमध्ये ऑपोजिट वर्ड्स, सिमिलर वर्ड्स किंवा डिक्टेशन वर्ड्स सुद्धा तुम्ही घरी पाठ करायचे आहेत. चला तर मग आज आपण आपला नवीन घटक शिकायचा आहे. आज इयत्ता 2रीचा आय एम विनरचा ऑनलाईन लेक्चर आहे, ते गणितचं आहे. त्याच्यामध्ये आपण जे घेणार आहोत ते चित्ररूप माहिती. आता या घटकाच्या नावावरूनच तुम्हाला समजतं की चित्ररूप माहिती म्हणजे काय. तर इथं काय दिले जातं, चित्र दिले जातात आणि त्या चित्रावरून तुम्हाला माहिती काय करायची असते, जाणून घ्यायची असते. तुम्ही काय करू शकता, ती माहिती आकलन करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहायची असतात. आता प्रश्न बघा कसा देतात. खालील चित्राचे निरीक्षण करून, बघा, खालील चित्राचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. आता बघा, खाली दिलेल्या चित्राचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. आता मी काय करणार आहे, इथं काही प्रश्न व एक चित्र काढणार आहे. बघा, झाडे असा मी एक हे केलेलं आहे. झाडांची संख्या, झाडांची संख्या. आता बघा, इथं काय करणार आहे, आता संत्री, इथं नाव लिहिलेलं आहे झाड, म्हणजे संत्रीचं झाड आहे. त्याच्यामध्ये किती झाड आहेत बघा, संत्र्याची 3 झाड आहेत. पुढे बघा, आंबा लिहिलेला आहे. आंब्याची किती झाडे आहेत बघा,
आता इथं मी झाडे ही काढलेली आहेत. त्याच्यानंतर बघा, पेरूचे झाड, पेरू आणि चिक्कू. बघा, हे चित्ररूप माहिती पद्धतीने हे प्रश्न विचारले जातात. बरीच मुलं यामध्ये सोपे प्रश्न असतात, पण गोंधळ काय करतात की बरीच मुलं झाडांची संख्या मोजायला कमी पडतात. मग आपण तसं काय करायचं नाहीये, कमी पडायचं नाहीये. आपण व्यवस्थित झाडांची संख्या निरीक्षण करून प्रश्न सोडवायचे आहेत. आता मी काय केलेलं आहे, इथे झाडे काढलेली आहेत. हा, मग ही झाडांची नावं लिहिलेली आहेत, झाडांची संख्या लिहिलेली आहे. मग बघा, संत्र्यांची किती झाडे आहेत, 1 2 3 काढलेली आहेत. आंबा 1 2 3 4 5 काढलेली आहेत. पेरू 1 2 3 4 5 6 7 8 काढलेली आहेत. चिक्कूची एकूण 5 झाडं काढलेली आहेत इथं मी. तर ह्याच्यावरून खालील प्रश्न कसे विचारतात बघा. पहिला प्रश्न बघा, सर्वात जास्त झाडे, सर्वात जास्त झाडे कोणत्या सर्वात जास्त झाडे कोणती आहेत? सर्वात जास्त झाडे कोणती आहेत? सर्वात जास्त झाडे कोणती आहेत? ह्याच्यामध्ये आपल्याला पर्याय सुद्धा परीक्षेमध्ये दिले जातात. आता पर्याय वाचायचे आहेत. संत्री, आंबा, तिसरा पर्याय आहे चिक्कू आणि चौथा पर्याय आहे त्याच्यामध्ये पेरू. बघा, पहिला प्रश्न झाला. दुसरा प्रश्न बघा, सर्वात कमी झाडे कोणाची आहेत? सर्वात कमी झाडे कोणत्या फळाची आहे? कोणत्या फळाची आहे? सर्वात कमी झाडे कोणत्या फळाची आहेत? तिसरा प्रश्न, कोणत्या फळाची झाडे समान आहेत? तिसरा प्रश्न, कोणत्या फळाची झाडे समान आहे? बघा, कोणत्या फळाची झाडे समान आहेत. आता इथं मी हे जे प्रश्न दिलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे बघा, लक्षात घ्या. खाली दिलेल्या चित्राचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या म्हटलेलं आहे. झाडे आहेत, झाडांची संख्या आहे आणि त्या चित्रावरून इथं विचारलेले प्रश्न आहेत. आलं लक्षात तुमच्या? तर झाडे कोणती आहेत? संत्री. बरीच मुलं काय करतात, झाडे मोजायला गोंधळ करतात. मग तुम्हाला एक क्ल्यू देणार आहे मी, तर एक क्लुप्ती देणार आहे. काय करा, संत्र्यांची झाडे किती आहेत? 1 2 3. तुम्ही काय करा, एका रफ पेजवर संत्री 3 असल्या म्हणजे 3 झाडे. आंबा 1 2 3 4 5. तुम्ही एका रफ पेजवर आंब्याची 5 झाडे असल्या. पेरू 1 2 3 6 7 8. पेरूची 8 झाडे आहेत आणि चिक्कूची 5 झाडे आहेत. असं तुम्ही काय करा, जे दिलेल्या घटकावर आधारित असं लिहून घ्या की किती झाडे. मग तुम्ही प्रश्न सोडवायला घ्या. सर्वात जास्त झाडे कोणती आहेत? मग आपल्याला संख्या जास्त कोणत्या झाडांची आहे बघायचं. सगळ्यात जास्त झाडे कोणत्या ह्याची आहेत? तर पेरूची आहेत. किती झाडे आहेत पेरूची? 8 झाडे आहेत. मग इथं पेरू किती नंबरला आहे? पेरू आहे 4 नंबरला. मग आपल्याला काय करतात, असे 4 पर्याय दिलेले असतात. 1 2 3 आणि 4. मग ह्या 4 नंबरवर आपण काय करायचं आहे, गोल करायचा आहे. या 4 नंबरवर आपण गोल करायचा आहे, व्यवस्थित गोल करायचा आहे. गोल बाहेर जाता कामा नये. म्हणजे आपल्याला तिथं ऑप्शनचा नंबर लिहायचा नाहीये, तर दिलेल्या पर्यायातील 4 गोल असतात, त्याच्यामध्ये 4 गोलामध्ये आपल्याला गोल करायचं आहे. आलं लक्षात? पुढे बघा, सर्वात जास्त कोणती झाडे आहेत? गडबडीत मुलं आंबा लिहू शकतात, चिक्कू लिहू शकतात, तर तसं करायचं नाहीये.
सर्वात कमी झाडे कोणत्या फळाची आहेत? बघा पुढचा प्रश्न आहे, सर्वात कमी झाडे कोणत्या फळाची आहेत? तर असं काउंट करा, 8 सर्वात जास्त आहे, 5 5 दोन्ही समान आहेत, म्हणजे आंब्याची आणि पेरूची समान झाडे आहेत, पण संत्र्याची सर्वात कमी आहेत. बघा संत्री या झाडाचं संत्री फळाचं झाडाची संख्या कमी आहे. किती आहे? 3 आहे. मग आपण काय, संत्री किती नंबरला आहे बघायचं. आता इथे मी ऑप्शन लिहिलेले नाहीये. संत्री समजा 2 नंबरला असेल तर 2 नंबरचा पर्यायला तुम्ही गोल करायचंय. पुढचा प्रश्न बघा, कोणत्या फळांची झाडे समान आहेत? कोणत्या फळांची झाडांची संख्या काय आहे? समान आहे असं विचारलेलं आहे. तर कोणत्या फळांच्या झाडांची संख्या समान आहे सांगा. म्हणजे ज्या फळाची झाडे 5 आणि दुसऱ्या फळाची झाडे सुद्धा 5 5 आहेत. कोणत्या कोणत्या आहे? आंबा आणि चिक्कू. बरोबर आहे तुमचं. आंबा आणि चिक्कू या फळांची झाडे बघितली तर काय आहेत? समान आहेत. आंब्याची झाडे सुद्धा किती आहेत? 5 आहेत आणि चिक्कूची झाडे सुद्धा किती आहेत? 5 आहेत. पुढचे प्रश्न बघा, प्रश्न बघा, संत्री, आता हे जे प्रश्न आहेत, आता पुढचे जे मी या चित्ररूप माहितीवरून प्रश्न देणार आहे त्याचे उत्तर तुम्ही मला काय करायचंय, 2 मिनिटं निरीक्षण करून तुम्ही मला उत्तर सांगायचं आहे. संत्री व पेरूची मिळून एकूण किती झाडे आहेत? एकूण किती झाडे आहेत? संत्री व पेरूची मिळून एकूण किती झाडे आहेत असा प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यानंतर बघा, पेरूची झाडे चिक्कूपेक्षा कितीने जास्त आहेत? कितीने पेरू फळ चिक्कू कितीने जास्त आहेत? पुढचा प्रश्न बघा, तिसरा प्रश्न, संत्री फळाची झाडे आंबा फळाच्या झाडीपेक्षा कितीने कमी आहेत? आंबा फळाच्या, इथे खाली लिहूयात, आंबा फळाच्या झाडांपेक्षा कितीने कमी आहे? कितीने कमी आहे? प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे आणि मग तुम्ही काय करायचं आहे, समजून घ्यायचं आहे. प्रश्न काय विचारला नेमका तो समजून घ्या. प्रश्न पहिला काय विचारलाय बघा, संत्री व पेरूची मिळून एकूण किती झाडे आहेत? मग जेव्हा आपण मिळून जेव्हा वापरतो तेव्हा काय असतं रे, मिळून हा संख्या त्यावेळी आपण तेव्हा बेरीज करायची असते. मिळून ज्यावेळी असतो त्यावेळेला आपल्याला काय करायला लागते? बेरीज करायला लागते. मग काय करायचं, संत्री व पेरूच्या झाडाची संख्यांची बेरीज करा. पेरूची झाडे, दुसरा प्रश्न बघा, पेरूची झाडे चिक्कूच्या झाडापेक्षा कितीने जास्त आहेत? म्हणजे आता कितीने जास्त व कितीने कमी म्हटलं तर आपण काय करतो? बेरीज करतो. मग कितीने जास्त आहेत बघा, आणि संत्री फळाची आंब्या फळाच्या झाडापेक्षा कितीने कमी आहे? त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला काय करायला लागणार आहे, तर बेरीज करायला लागणार आहे. तर व्यवस्थित सोडवायचा आहे. प्रश्न नीट वाचा. प्रश्न मी तुम्हाला तोंडी सुद्धा सांगितलेली आहेत. अजून एकदा सांगतो, जर फळ्यावरच क्लिअर जर ज्या मुलांना दिसत नसेल तर, पेरूची झाडे चिक्कूपेक्षा कितीने कमी आहेत? दुसरा प्रश्न आहे, संत्रा फळाची झाडे आंबा फळाच्या झाडांपेक्षा कितीने कमी आहे? संत्री फळाची झाडे आंबा फळाच्या पेक्षा कितीने कमी आहे? संत्री व पेरूची मिळून एकूण किती झाडे आहेत?
संत्री व पेरूची मिळून एकूण किती झाडे आहेत असे प्रश्न आहेत. 1-2 मिनिटं देतो, तुम्ही स्वतः प्रयत्न करावं, सोडवा. प्रश्न तुम्हाला सांगितलेले आहेत. बघा, नीट वाचा. संत्री व पेरूची मिळून किती झाडे आहेत, पहिला प्रश्न. दुसरा आहे याच्यामध्ये पेरूची झाडे चिक्कूच्या झाडापेक्षा कितीने कमी जास्त आहेत. सोडा, पेरूची झाडे चिक्कूच्या झाडापेक्षा कितीने जास्त आहेत. संत्री फळाची झाडे आंबा फळाच्या झाडापेक्षा कितीने जास्त आहेत. संत्री फळांची झाडे आंबा फळाच्या झाडापेक्षा कितीने कमी आहेत. फक्त काय आपल्याला तिथं एकातून एक संख्या आपल्याला काय करायची आहे, घालवायची आहे. बघा, याच्यामध्ये संत्री व पेरूची मिळून एकूण किती झाडे आहेत. संत्रीचे एकूण किती आहेत, 1, 2, 3. मग व्यवस्थित काउंट करायचं. मग पेरूची विचारले, पेरूची किती, 1, 2, 3. पेरूची त्याच्या पुढे काउंट करा, 3 नंतर काउंट करा, म्हणजे आपलं चुकणार नाही. 3 आणि 5 असं काउंट करू नका. 8. संत्रीची 3, 1, 2, 3 झाली संत्रीची. आणि पेरूची 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि 11. पेरूची किती झाली, म्हणजे दोन्ही मिळून संख्या किती झालेली आहेत, 11 झालेली आहेत. बघा, तुम्ही असं सुद्धा करू शकता, पेरूची संत्र्याची 3 अधिक पेरूची 8. असं सुद्धा तुम्ही इथंच करू शकता. 8 अधिक 3 11. असं सुद्धा तुम्ही काय करू शकता, इथं करू शकता. पुढचा प्रश्न बघा, पेरूची झाडे चिक्कूपेक्षा कितीने जास्त आहे. पेरूची किती झाडे आहेत, 8 आहेत. चिक्कूची किती झाडे आहेत, 5 आहेत. मग 8 मधनं तुम्ही काय करायचं आहे, 5 वजा करायचं आहे. 8 मधनं काय करायचंय, 5 वजा करायचे आहे. राहिले किती, 3 राहिले. मग उत्तर काय लिहायचंय, 3 ने जास्त आहेत. आता इथे जास्त आहेत ना, मग त्याच्यामध्ये 3 ने जास्त आहेत हा पर्याय त्याच्यामध्ये बरोबर येतो. संत्री फळाची आंब्या फळाच्या झाडापेक्षा कितीने कमी आहेत म्हटलेलं आहे. संत्री फळाची झाडे आंबा फळापेक्षा कितीने कमी आहेत. संत्रीची किती आहे, 3. आंब्याची किती आहेत, 5. मग 5 मधनं 3 घालवायचे, 2. म्हणजे संत्री फळाची झाडे आंब्या फळापेक्षा 2 ने कमी. मग पर्यायामध्ये कसं पर्याय देतात ह्याच्यामध्ये बघा,
पर्याय असतो असा, 1 ने कमी, 1 ने जास्त असे पर्याय देतात. 2 ने कमी, चौथा पर्याय 2 ने जास्त. म्हणजे थोडे आपल्याला कन्फ्युजिंग असे काय असतात, काही ऑप्शन असतात जे आपल्याला काय करायला लागतात, ही सोडवायला लागतात. कन्फ्युजिंग प्रश्न असतात ते आपल्याला काय करायला लागतात, सोडवायला लागतात. बघा याच्यामध्ये संत्री फळाची झाडे आंबा फळाच्या झाडापेक्षा कितीने कमी आहेत. संत्री फळाची झाडे आंबा फळाच्या झाडापेक्षा कितीने कमी आहेत. संत्री फळाची झाडे किती आहेत, 3 आहेत व आंबा फळाची झाडे 5 आहेत. 5 मधून 3 गेले, उरले 2. मग कमी विचारलेला आहे, कमी म्हणजे 2 ने कमी आहे. म्हणजे कमी कोणाची विचारलेली आहे, संत्री झाडेची कमी विचारलेले आहेत म्हणून 2 ने कमी. आलं लक्षात. मग पर्याय काय येणार, ऑप्शन नंबर 3 येणार, 2 ने कमी आहे. आलं लक्षात. 2 ने कमी आहे हा पर्याय आपल्याला इथं काय येणार आहे, बरोबर येणार आहे. समजलं तुम्हाला. अशा प्रकारे चित्ररूप माहितीवर प्रश्न विचारले जातात. आता तुम्हाला इथं आपल्या बुक मध्ये काय बघा प्रश्न दिलेले आहेत, त्याच्यामध्ये मुलींची नावे 3 प्रकारचे प्रश्न दिलेले आहेत. तर याच्यामध्ये बघा चित्ररूप माहिती, मुलींची नावे व फळांची संख्या दिलेली आहे. काही ठिकाणी आता मी झाड काढलं होतं, काही ठिकाणी चित्ररूप म्हणून गोल काढतात, चौकोन काढतात, त्रिकोण काढतात किंवा विद्यार्थी संख्या असले तर विद्यार्थी पण काढतात. तुम्ही काय करायचंय, नीट प्रश्न वाचायला. आता विद्यार्थी बघा खो खो मध्ये 5 दिलेले आहेत, लंगडीमध्ये 4 आणि कबड्डीमध्ये 3 दिलेले आहेत. मग खो खो खेळणाऱ्यांची संख्या किती, किंवा आता कबड्डीचे 3 आणि लंगडीचे 4 आहेत. मग लंगडीचे कबड्डीपेक्षा खेळणारे विद्यार्थी कितीने जास्त आहेत. मग लंगडी जास्त म्हटलं तर काय करायचं, 1 ने जास्त, कमी म्हटलं तर 1 ने कमी, असं आपल्याला काय करायचंय तिथं त्याचा वापर करायचा आहे. मग तुम्हाला आता तुमच्या सरावासाठी काय केलेलं आहे, चित्ररूप माहिती आकलन हा आपला धडा जो आहे 11 नंबरचा, त्याच्यामध्ये जे चित्ररूप माहिती दिलेली आहे त्यातले एक जो घटक आहे तो मी तुम्हाला, एक जो सराव प्रश्नपेढी मधला आहे तो मी सोडून दिलेला आहे. दुसरा जो आहे मुलींची नावे आहेत आणि खेळांच्यावर आधारित जो प्रश्न आहे तो तुम्ही काय करायचंय, मी जो होमवर्क नोटबुक घालायला सांगितली होती तुम्हाला, त्याच्यामध्ये तुम्ही काय करायचं आहे, त्याच्यामध्ये तुम्ही सोडवायचं आहे. म्हणजे काय करायचं आहे, तुम्ही ती चित्ररूप माहितीची बॉक्स काढून चित्र काढायचे आहेत. आता मुलांची चित्र जमत नसतील तर डायरेक्ट तुम्ही गोल काढून असं काढू शकता, फक्त एवढंच काढू शकता. म्हणजे खरं चित्र ही कंपल्सरी काढायची आहेत. खो खो खेळणाऱ्या मुलांची संख्या, लंगडी खेळणाऱ्या मुलांची संख्या, ही सगळी तुम्ही काय करायचे, चित्र काढून त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, प्रश्न लिहायचे कंपल्सरी, पर्याय कंपल्सरी लिहायचे आणि त्याच्या खाली त्याचं उत्तर लिहायचंय. लक्षात सगळ्यांच्या. प्रश्न उत्तर ही कंपल्सरी तुम्हाला लिहायची आहे आणि कंपल्सरी त्याच्यामध्ये चित्ररूप माहितीची चित्र काढायची आहेत. मुलं काढतात का नाही पालकांनी चेक करा आणि दिलेला अभ्यास हा वेळच्या वेळी मुलांच्याकडनं काय करायचं आहे, तर व्यवस्थित पूर्ण करून घ्यायचा आहे. त्यामुळे मुलांचं काय होणार आहे, याच्यामध्ये प्रॅक्टिस होणार आहे. जर काही मुलांना अजून शंका असतील तर मी अजून एक उदाहरण देणार आहे इथं. आता इथं बघा, नावे आणि संख्या, चॉकलेटची संख्या श्याम जवळ, आता डायरेक्ट मी इथं चॉकलेट बघा, श्याम जवळ एकूण 5 चॉकलेट आहेत. श्याम जवळ एकूण 5 चॉकलेट आहेत.
शीलाजवळ 3 आहेत. आणि रामजवळ 1 आहे. रामजवळ 2 आहे. हा, मग आता कितीने कमी व कितीने जास्त या प्रश्नांचा सराव आपण घेऊया. तर शीलाजवळील चॉकलेटच्या संख्येपेक्षा रामजवळची चॉकलेटची संख्या कितीने कमी आहे? शीलाजवळील चॉकलेटची संख्या रामपेक्षा कितीने जास्त आहे? 1 नंबर 1 ने जास्त, 2 नंबर 3 ने जास्त, तिसरा पर्याय आहे 2 ने कमी, चौथा आहे 2 ने जास्त. बघा त्याच्यामध्ये प्रश्न काय विचारलेला आहे? शीलाजवळील चॉकलेटची संख्या रामपेक्षा कितीने जास्त आहे? आता शीलाजवळ एकूण चॉकलेटची संख्या किती आहे मोजायची आहे. मग रामजवळील चॉकलेटची संख्या मोजायची आहे. मग शीलाजवळील चॉकलेटची संख्या रामपेक्षा कितीने जास्त आहे आपल्याला काय करायचं आहे इथं बघायचं आहे. तर शीलाजवळ किती आहेत? 3 आहेत. रामजवळ किती आहेत? 2 आहेत. मग शीलाची संख्या किती? 3 वजा 2 राहिले किती? 1. मग शीलाजवळील चॉकलेटची संख्या रामपेक्षा 1 ने जास्त आहे. जास्त इथे शब्द हा महत्वाचा आहे. हा इथं जर कमी म्हटलं तरी सुद्धा वजाबाकी करायची, जास्त म्हटलं तरी सुद्धा वजाबाकी करायची. पण कितीने कमी जास्त हे तुम्ही ठरवायचं आहे. कितीने कमी जास्त करायचं हे तुम्ही ठरवायचं आहे. म्हणजे तुम्हाला काय होईल इथं व्यवस्थित लक्षात येईल. हा, संख्या रामपेक्षा कितीने जास्त आहे? तर आता बघा कितीने जास्त आहे? 1 ने जास्त आहे. कितीने जास्त आहे? 1 ने जास्त आहे. तर बघा श्यामजवळील चॉकलेटच्या संख्येपेक्षा शीलाची चॉकलेट कितीने कमी आहे? श्यामजवळील म्हणजे ह्याच्या जवळील चॉकलेटपेक्षा श्यामजवळील चॉकलेटच्या संख्येपेक्षा शीलाजवळील चॉकलेटची संख्या कितीने कमी आहे म्हटलेलं आहे. मग श्यामची चॉकलेट आहेत 5, शीलाची चॉकलेट आहेत 3. मग 5 वजा 3 करायचं आहे. याच्यामध्ये कितीने कमी आहेत? 2 ने कमी आहेत. मग 2 ने कमी असं तुम्हाला लिहायचं, पर्याय लिहायचा आहे. आलं लक्षात सगळ्यांच्या? मग अशा प्रकारे चित्ररूप माहितीचे प्रश्न आपल्याला विचारले जातात. आता पुढे बघा ह्याच्यामध्ये पुढचा जो घटक येतो तो आपल्याला बेरीज करा हा घटक असतो. तर ह्याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे? बेरीज करा. आता बेरीज ही आपण शिकलेलेच आहोत 2 अंकी 1 अंकी. तर त्याच्यामध्ये कशी देतात? तर आडव्या पद्धतीने देतात बघा. 45 वजा बॉक्स बरोबर 35. म्हणजे 45 मधनं किती वजा केल्यावर उत्तर 35 येतं? तर इथं पर्याय दिलेले असतात बघा. 10, दुसरा पर्याय हा 12वा घटक आहे आपला, दुसरा आहे 5, तिसरा पर्याय आहे 15, चौथा पर्याय आहे 7. हा पहिला प्रश्न झाला. दुसरा बघा 70 अधिक 5 बरोबर किती? मग याचं उत्तर आपल्याला अंकात लिहायचं असतं. 1 नंबर बघा
74, 65, 75, 60. बघा त्याच्यानंतर परत पुन्हा बघा 3.1 एकक अधिक 2.5 एकक बरोबर उत्तर किती? त्याचं उत्तर किती लिहायचं आहे? 5.6 एकक. उत्तर बघा दुसरा पर्याय 5.7 एकक, ए म्हणजे एकक. तिसरा पर्याय आहे 4.6 एकक. चौथा पर्याय आहे 3.5 एकक. हा तिसरा प्रश्न आहे. चौथा प्रश्न बघा, बरोबर बेरीज ओळखायची आहे. दिलेल्या ह्याची बरोबर बेरजेची जोडी ओळखा. बरोबर बेरजेची जोडी ओळखायची आहे. 10+15 35 पहिला पर्याय. दुसरा बघा 7+5 13 दुसरा पर्याय. तिसरा आहे 27+60 35 तिसरा पर्याय आहे 40+5 43. 4 बेरजेची उदाहरणं मी इथं दिलेली आहेत. तुम्ही ती काय करायची आहेत, सोडवायची आहेत. 45 मधनं किती वजा केले तर 35 उरतात? उत्तर दिलेलं आहे. पर्यायातील संख्या तुम्हाला वजाबाकी करायची आहे. 70+5 70 मध्ये किती केले बेरीज केली तर उत्तर येतं बघा अंकात 3.1 एकक अधिक 3.1 एकक अधिक 2.5 एकक. त्याचं उत्तर लिहा. त्याचं उत्तर त्याच्यामध्येच लिहायचं आहे तुम्हाला अंकात आणि अक्षरात. बरोबर बेरजेची जोडी ओळखायची आहे. यांची बेरीज करायची आहे. कुणाची बेरीज बरोबर येते ती मला सांगायचं आहे. हे तुम्ही आता सोडवायचं आहे 2 मिनिटात.
बघा ह्याचं उत्तर आता आपण तुम्हाला सांगूया. बेरीज करा. 45 मधनं किती वजा केल्यानंतर 35 होतात. तर इथं आता हे वजाबाकीच आहे. 45 वजा आता इथं दिलेलं आहे ती गणितं तुम्ही करू शकताय. 45 मधनं 10 घालवू शकताय. 45 मधनं 10 गेले 5 शून्य 5 उरतात. 4 नाही गेला 3 म्हणजे पहिलाच पर्याय ह्याच्यामध्ये हा बरोबर आहे. 45 मधनं 10 5 गेले म्हणजे बरीच मुलं काय होतात, बेरीज करायच्या ठिकाणी वजाबाकी करतात आणि वजाबाकीच्या ठिकाणी बेरीज करतात. मग हे चिन्ह इथं महत्वाचं असतं. खालचे प्रश्न तुम्ही नीट बघायचं, ते बेरीज करा लिहिले काय वजाबाकी करा लिहिलेलं आहे. 70 अधिक 5, 70 ही संख्या लिहायची तिथं आणि 5 हे लिहायचं. मग 70 अधिक 5 बरोबर किती झाले, 75 झाले. मग 75 किती नंबरला आहे, 3 नंबरला आहे. 3 नंबरचा पर्याय गोल करायचा. तर 3 दशक 1 एकक, 3 दशक 1 एकक म्हणजे किती, 31. आणि 2 दशक 5 एकक, 2 दशक 5 एकक म्हणजे 25. मग यांची बेरीज करा. 1 5 आणि 1 6, 3 आणि 2 5, किती येते ह्याच्यामध्ये 5 आणि 6 म्हणजे 5 दशक 6 एकक. 5 दशक 6 एकक 1 नंबरचा पर्याय इथं बरोबर आहे. पुढे बघा, बरोबर बेरजेची जोडी ओळखा. आता बरोबर बेरजेची जोडी ओळखताना तुम्हाला यांची प्रत्येकाची तुम्हाला बेरीज करायला पाहिजे. 10 अधिक 15 तोंडी करायचं नाहीये. याची 25 आली, मग इथं लिहिले 35, चुकीचं आहे. दुसरं बघा, 7 अधिक 5, 7 आणि 5 7 8 9 10 11 12, 7 आणि 5 किती येतात, 12 येतात. मग हे सुद्धा इथं काय झालेले आहे, चुकीचे आहे. आता पुढे बघा, 27 अधिक 7, 27 अधिक 7 बघा, 7 आणि 7 14, हातच्याला 1 2 आणि 1 3 34, पण इथं 35 लिहिलेलं आहे. 40 अधिक 5 बरोबर 45, 40 अधिक 5 45, तर इथं बरोबर 45 लिहिलेलं आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 4 हा बरोबर आहे. मग अशा प्रकारे आपण काय करायचे, बेरजेची जी फिरवून गणित आपल्याला विचारलेली असतात ती आपण सोडवायची आहे. आणि लक्षात, ह्याच्यामध्ये आपल्याला बेरीज करा जो घटक आहे त्याच्यावरची सुद्धा सगळी गणितं तुम्ही वहीमध्ये प्रॅक्टिस करून जास्तीत जास्त सराव करा, म्हणजे दशकाचा, आणि ते त्या पद्धतीने तुम्ही सोडू शकता. अजून बेरजेची उदाहरणं आपण काय करायचे, एक्स्ट्रा उदाहरणं घेऊन सोडवू शकता. आज आपण इयत्ता दुसरीचा गणिताचा लेक्चर घेतलेला आहे. ध्येय अकॅडमी आय एम विनर ह्या स्पर्धा परीक्षेला आपण बसलेलाच आहात. आजचं आपलं ऑनलाईनचं गणितचं दुसरीचं लेक्चर इथंच काय झालेलं आहे, थांबूया आपण इथंच, आणि दिलेला अभ्यास तुम्ही घरी कंप्लीट करायचा आहे. ओके, थँक्यू.